नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, PM किसान योजनेचा 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती DBTच्या मार्फत जमा होणार आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं असेल की सगळीकडे फार्मर ID म्हणजे किसान कार्ड काढण्याची सुरू आहे आणि हे कार्ड काढणे सर्व शेतकऱ्यांना बंधनकारक व महत्त्वपूर्ण आहे. परंतु काही शेतकरी बांधव असे आहेत मित्रांनो की त्यांना हे कार्ड काढताना अडचण येत आहेत. जसे की हे कार्ड काढत असताना ऑनलाईनला त्यांच्या नावामध्ये काही बदल असतील, त्यांच्या ॲड्रेसमध्ये काही बदल असतील किंवा लँड सीडिंग करताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा ज्यांचे सामायिक क्षेत्र आहे आणि सामायिक क्षेत्र असल्यामुळे एकाच शेतकऱ्याचे कार्ड तयार होते व दुसऱ्या सामायिक गटातील किंवा क्षेत्रातील असणाऱ्या शेतकऱ्याचे कार्ड हे तयार होत नाही. असे बरेच प्रॉब्लेम आहेत मित्रांनो, ज्याच्यामुळे काही शेतकऱ्यांचे फार्मर ID तयार झालेले नाहीत. परंतु काही शेतकरी असे आहेत की मित्रांनो, त्यांनी अजून फार्मर ID बनवलेलाच नाही. तर मित्रांनो, फार्मर ID बनवणे हे खूप गरजेचं आहे. तर अशी सगळीकडून विचारणा होत आहे की आत्ताचा येणारा PM किसानचा हप्ता हा फार्मर ID असेल तरच येणार आहे का फार्मर ID नसेल तर येणार नाही. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. PM किसानचा 24 फेब्रुवारी 2025 रोजी येणारा जो 19वा हप्ता आहे, तो हप्ता इथून पाठीमागे ज्या शेतकऱ्यांना सर्व हप्ते मिळालेले आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना आत्ताचा येणारा 2000चा PM किसानचा हप्ता हा मिळणार आहे. परंतु या शेतकऱ्यांना फक्त 19व्या हप्त्यापुरतीच सूट दिलेली आहे मित्रांनो शासनाने. परंतु इथून पुढचे येणारे हप्ते आहेत ते हप्ते फार्मर ID किसान कार्ड असल्याशिवाय त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे मित्रांनो, फार्मर ID बनवणे हे खूप गरजेचे आहे. फार्मर ID नसेल तर मित्रांनो, तुम्हाला पीक विमा असेल, पीक कर्ज असेल किंवा DBTवरून घेण्यात येणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्यांचा लाभ असेल, पीक नुकसान भरपाई असेल, अशा अनेक शेतीशी रिलेटेड ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ आपल्याला फार्मर ID असल्याशिवाय इथून पुढे घेता येणार नाही. त्यामुळे मित्रांनो, फार्मर ID बनवणे हे सर्व 7/12 धारक शेतकऱ्यांना खूप महत्त्वाचं आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे मित्रांनो, असे बरेच शेतकरी आहेत की त्यांची शेती ही अजूनही त्यांच्या वडिलोपार्जित म्हणजे वडिलांच्या नावावरती आहे किंवा आजोबांच्या नावावरती आहे आणि त्यांच्या नावावरती अजून 7/12 झालेला नाही. मग काही त्याला वेगवेगळी कारणे असतील मित्रांनो. फार्मर ID काढत असताना 7/12 धारक म्हणजे ज्या शेतकऱ्याचे 7/12ला नाव आहे अशा शेतकऱ्याचे फक्त फार्मर ID आपल्याला बनवता येते. तर मित्रांनो, असे काही शेतकरी आहेत की त्यांचं 7/12ला नाव नाही आहे, अजून त्यांच्या वडील असतील किंवा आजोबा असेल यांच्याच नावावरती अजून जमीन आहे. तर मित्रांनो, जी काही प्रोसेस असेल ती प्रोसेस पूर्ण करून मित्रांनो तुमचं नाव 7/12ला येणं गरजेचं आहे. तरच तुम्ही फार्मर ID बनवू शकता व इथून पुढच्या योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे मित्रांनो. व्हिडिओ नक्की सर्वांना शेअर करा. ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा. आपल्या WhatsApp ग्रुपवरती नातेवाईकांना, सर्व शेतकरी बांधवांना ह्या व्हिडिओची माहिती मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. तसेच मित्रांनो, PM किसान योजनेमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील, रजिस्ट्रेशन झालं नसेल किंवा तुम्हाला हप्ते येत नसतील तर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगू शकता मित्रांनो. तुम्हाला त्याचे उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. चला तर मग अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुढील टायमाला भेटू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.